हॅलो, नमस्कार. मी सृष्टी. माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. मी आज बनवते डब्यासाठी भेंडीची भाजी. त्याच्यासाठी मी भेंडी ही स्वच्छ धुवून सुकून नॅपकिनने साफ स्वच्छ पुसून घेतली होती आणि अशी उभी उभी कट करून घेते. त्याचे चार तुकडे करते. तर अशा प्रकारे मी कट केली आहे. आणि एका कढईमध्ये तुम्ही पॅनसुद्धा घेऊ शकता, कारण पसरटच भांडं हवं आहे. तर ती चिपचिपीत होणार नाही. तर त्याच्यासाठी पसरट भांडं घेतलात तर उत्तम. तर मी कढई घेतली मोठी. तर त्याच्यामध्ये आपण भेंडी भाजी बनवूया भेंडीची. तर अशा प्रकारे ती वाफवून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामधून जे काही पाणी असेल ते निघून जाईल. तर त्याच कढईमध्ये मी ऑइल टाकलं आहे, तेल आणि जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची. तर हे टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे. कांदासुद्धा ॲड केला आहे, तो सुद्धा फ्राय करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपले जे घरगुती मसाले आहेत ते ॲड करायचे आहेत. तर मी ते ॲड करते. छान मसाले ॲड झालेत. तर आता त्याच्यानंतर भेंडी ॲड करते. फ्राय केलेली भेंडी, मसाल्याला छान कलर येतोय. तर छान फ्राय करून घ्यायचं आहे, थोडंसंच वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे भेंडी तडतडीत होणार नाही, खातेबिली तडतडीपणा लागणार नाही. तर नमक ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर वाटलेलं शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट, तर तो ॲड करून मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपली भाजी रेडी आहे. तर अशा प्रकारे जर बनवला तर भाजी चिपचिपीत अजिबात होणार नाही, सुटसुटीत होईल आणि खाणाऱ्यालासुद्धा मजा येईल. माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.